नमस्कार, मी आरती आणि आपण पाहता आवाज इंडिया मराठी शोध सत्याचा। चला तर मग सुरुवात करूयात सध्याच्या घडीच्या महत्त्वाच्या घडामोडींपासून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच शेतकऱ्यांना दिले जाणारे क्रॉप लोन याविषयी महत्त्वाचे निर्णय घेतले। याबाबत फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली आहे। आम्ही बँकांशी कर्जमाफीच्या बाबतीत चर्चा केली आहे। आपल्याला कर्जमाफी करायची आहे। बँकांनी कर्जमाफीची माहिती कोणत्या फॉर्मॅटमध्ये द्यायची, कर्जमाफी कोणत्या फॉर्मॅटमध्ये करायची अशी चर्चा देखील झाली आहे। आम्ही कर्जमाफीचा जो निर्णय घेतलेला आहे तो वेळेत कसा पूर्ण करता येईल त्याचंही नियोजन करण्यात आलंय असं फडणवीस यांनी सांगितलंय। तसंच क्रॉप लोनसाठी सिबिल लागणार नाही, कुठल्याही क्रॉप लोनसाठी कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करायची नाही असा आदेश देण्यात आलेला आहे, अशी माहिती फडणवीस यांनी दिली आहे। दरम्यान आता शेतकऱ्यांना क्रॉप लोन मिळणं सोपं होणार असल्याची भावना व्यक्त होते। मेलोडी चॉकलेट डिप्लोमेसीमुळे भारतातील बेरोजगारी, महागाई, पेट्रोल, डिझेल आणि गॅस टंचाई हे प्रश्न संपणार आहेत काय असा सवाल करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी भारतीय जनता पार्टीवर निशाणा साधलाय। तसंच परदेश दौऱ्यावरून किती तेल आणि गॅस घेऊन आलात याबद्दलची माहिती देखील पंतप्रधानांनी जनतेला द्यावी असं तपासे यांनी म्हटलंय। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पुण्यातील प्रवक्ते विकास लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे। वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे। लवांडे यांनी वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्याने त्यांना अटक करावी अशी मागणी सकल हिंदू समाज आणि वारकरी संप्रदायाने केली होती। अखेर अतिरिक्त सत्र न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांना ताब्यात घेतलंय। लवांडे यांच्या अटकेनंतर राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलंच तापलं असून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्ह दिसत आहेत। मनसे प्रमुख राज ठाकरे यांना 2008च्या रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात मोठा दिलासा मिळाला। तब्बल 18 वर्षांनंतर ठाणे सत्र न्यायालयाने राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता केली आहे। रेल्वे भरतीवेळी कल्याण स्थानकावर झालेल्या आंदोलन आणि हिंसाचार प्रकरणी राज ठाकरे यांच्यासह इतर मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। मात्र सरकारी पक्ष ठोस पुरावे सादर करू शकला नसल्याचं सांगत न्यायालयाने सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली। सुनावणीवेळी राज ठाकरे स्वतः न्यायालयात उपस्थित होते। निकालानंतर त्यांनी स्मितहास्य करत अस्वलाच्या अंगावरचा एक केस कमी अशी प्रतिक्रिया दिल्याची माहिती मनसे नेते अविनाश जाधव यांनी दिली आहे। या निकालानंतर मनसैनिकांकडून जल्लोष करण्यात येत असून राजकीय वर्तुळातही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे। नीट पेपर फुटी प्रकरणात आता बीड कनेक्शन समोर आल्यानं खळबळ उडाली आहे। अंबेजोगाईतील 2 विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या शिक्षिका आईची सीबीआयकडून कसून चौकशी करण्यात आली। हे दोन्ही बहीण भाऊ लातूरमध्ये शिक्षण घेत होते। यापैकी बहीण रिपीटर विद्यार्थिनी असून भाऊ पहिल्यांदाच नीट परीक्षेला बसला होता। हा पेपर या दोघांसाठीच घेण्यात आल्याची माहिती समोर येते। दरम्यान कथित मास्टरमाइंड पीव्ही कुलकर्णीचं बीड कनेक्शन समोर आल्यानंतर तपास अधिक वेगाने सुरू आहे। या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली आहे। दिवा शहरासाठी अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या स्वतंत्र पिनकोडच्या मागणीला अखेर यश आलंय। या शहरासाठी स्वतंत्र 400611 हा पिनकोड जाहीर करण्यात आलाय। जागा हो दिवेकर या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून प्रणेते श्री विजय अनंत भोईर यांनी गेली अनेक वर्ष यासाठी पाठपुरावा करून केंद्र सरकारकडे पत्रव्यवहार, निवेदने तसेच मुंबई जीपीओ आणि विविध पोस्ट विभाग कार्यालयांना वारंवार भेटी देऊन त्यांनी हा मुद्दा लावून धरला होता। दरम्यान दिव्यासाठी आता स्वतंत्र पिनकोड मंजूर करण्यात आला असून त्यांच्या अंमलबजावणीसाठी पुढील प्रशासकीय कार्यवाही सुरू झाली आहे। बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचा पती जहीर इक्बाल यांच्यावरही मेलोडी या व्हायरल इंटरनेट ट्रेंडची भुरळ पडली आहे। त्यांनी नुकताच इंस्टाग्रामवर एक भन्नाट आणि मजेशीर व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये ते प्रसिद्ध मेलोडी खाओ खुद जान जाओ या प्रसिद्ध कॅच फ्रेजवर आधारित विरोध करताना दिसत आहेत। राजनैतिक वर्तुळातून सुरू झालेला हा ट्रेंड आता सोशल मीडियावरून बॉलिवूडमध्ये पोहोचलाय। या जोडीचा पॅरोडी व्हिडिओ सध्या नेटिझन्सच्या पसंतीस उतरत आहे। भारताची स्टार बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा हिने क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीनंतर खऱ्या आयुष्यातही एक अद्वितीय आदर्श निर्माण केलाय। आई झाल्यानंतर तिने नवजात बालकांच्या आरोग्यासाठी पुढाकार घेत सरकारी रुग्णालयांमध्ये सुमारे 60 लिटरहून अधिक ब्रेस्ट मिल्क दान केलंय। हैदराबाद आणि चेन्नईतील सरकारी रुग्णालयांना तिने हे दूध दान केलंय। केवळ 100 मिली दूधही एखाद्या प्रीमेच्युअर बाळाचा जीव वाचवू शकते असे सांगत तिने ब्रेस्ट मिल्क डोनेशनबद्दल समाजातील जुनाट अंधश्रद्धांवर सणसणीत चपराक मारली आहे। तिच्या या ऐतिहासिक आणि संवेदनशील पावलामुळे सोशल मीडियावर ज्वाला गुट्टावर कौतुकाचा वर्षाव होतोय।
पुण्यात तरुणी आणि तिच्या मित्रावर ॲसिड हल्ला झाल्याचा प्रकार घडला। मित्रासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या रागातून हल्ला झालेला आहे। श्रीराम सावनेर असं आरोपीचं नाव आहे। पुणे पोलिसांनी कर्नाटकमध्ये जाऊन आरोपीला अटक केली आहे। तू माझी नाही झालीस तर कोणाचीच होऊ देणार नाही असं म्हणत आरोपीनं दोघांवरही ॲसिड टाकलं आणि या ठिकाणी हा हल्ला घडलाय। सध्या या बातमीपत्रात एवढंच। पुढील घडामोडींसाठी बघत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा।